नमस्कार, मी प्रमिला चव जंक्शन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी। त्यासाठी लागणारं साहित्य आहे गव्हाचं पीठ, हरभऱ्याची डाळ, गूळ, वेलची पावडर। आता आपण पहिले कुकरमध्ये डाळ शिजवून घेऊ। इथे मी कुकरमध्ये पाणी उकळायला पहिलेच ठेवलं होतं। डाळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। आता ती त्या पाण्यामध्ये सोडू। आणि त्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकू। आता आपण मीडियम गॅसवरती 4 शिट्ट्या काढून घेऊ। आता कुकरच्या शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण पीठ भिजवूया। पीठ भिजवताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। पाणी थोडं थोडंच टाकायचं, जास्त घट्टही नाही भिजवायचं आणि जास्त सैल पण नाही करायचं। आपण थोडंसं तेल टाकू, 3 चमचे, आणि थोडासा गूळ मिक्स करू त्यामध्ये, असं बारीक करून घ्यायचं त्या तेलामध्ये। नंतर ते पीठ असं भिजवून घ्यायचं त्यामध्ये। मी हे पीठ ओढणीने गाळून घेतलेलं आहे। नेहमीच पीठ आहे चपातीचं, पण ते ओढणीने गाळून घेतलं। आता पिठाच्या ठिकाणी तुम्ही मैदा देखील वापरू शकता, पण मैद्याने पोळी थोडी वातड होते, म्हणून मी ते गव्हाचं पीठ वापरलंय। हे बघा, अशी जास्त सैलही नाही आणि जास्त कडकही नाही, अशी भिजवून ठेवायची। आता ही कणिक 2-3 तास चांगली भिजू द्यायची, कमीत कमी 2 तास तरी ठेवायची। आपण एका बाउलमध्ये झाकून ठेवू। बघा, तुम्ही बघू शकता आपली डाळ अशी छान शिजलेली आहे। 3 शिट्ट्या घेतल्या आहेत, 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या, मीडियम गॅसवरती घ्यायच्या त्या पण। आता आपण त्यातलं पाणी काढून घेऊ, एका चाळणीमध्ये टाकू। आता हे पाणी पूर्णपणे काढून घ्यायचंय आपल्याला। आता आपण पातेल्यामध्ये 1 चमचाभर तेल टाकून घेऊ खाली, जेणेकरून पुरण खाली लटकणार नाही, डाळ वगैरे गूळ अशी डागणार नाही। आता आपण त्यामध्ये डाळ सोडून घेऊ। डाळीतलं पाणी पूर्णपणे काढून घेतलंय मी, अगदी कोरडी केली आहे। त्यामध्ये गूळ सोडू। मी इथं सेंद्रिय गूळ वापरलेला आहे, तुम्ही गुळाची पावडर देखील वापरू शकता। चांगलं मिक्स करून घ्यायचं। इथे 400 ग्रॅम डाळ वापरली, त्यासाठी 300 ग्रॅम गूळ लागलाय मला। आता तुम्ही जास्तही वापरू शकता, कोणी 400 ग्रॅमला 400 ग्रॅम पण टाकतात। आता गोड आम्हाला कमी आवडतं, म्हणून आम्ही कमी गूळ वापरतो। तर हे चांगलं एकजीव असं खमंग होऊ द्यायचंय, मधून मधून हलवत राहायचं, नाहीतर ते खालून डागतं। बघा किती छान गूळ आणि डाळ एकजीव झाले एकदम। बघा, आता पुरण शिजलेलं आहे, ते आपण आता चाळणीने असं चाळून घेऊ, बारीक करून घेऊ। तुम्ही मिक्सर मधून देखील काढू शकता, पण मी चाळणीनेच बनवते। हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान पुरण तयार आहे। पण हे सर्व गरम गरम असतानाच करायचं, थंड झाल्यानंतर नाही शक्य होत चाळणीने करणं। बघा, पुरण बारीक करून झाले। आता आपण त्यामध्ये वेलची पावडर मिक्स करून घेऊ। 1 चमचाभर वेलची पावडर टाकते मी, असं हाताने चांगले मिक्स करून घ्यायची।
तुम्ही बघू शकता आपली कणिक छान अशी भिजली आहे आणि पुरणही तयार आहे. तर आता आपण पुरणपोळी बनवून घेऊ. आपण आता छोटे छोटे असे 2 गोळे बनवून घेऊ कणकेचे. बघा. असं पुरण गोल असं बनवून घ्यायचं. जेवढं पाहिजे असेल तेवढं घ्यायचं. तुम्हाला कमी पाहिजे असेल कमी, जास्त पाहिजे असेल तर जास्त. असं सारखं पसरून द्यायचं. त्यानंतर आपण जो गोल बनवलेला आहे ना वरचा, तो त्याच्यावरती असं हे करायचं, असं दाबून द्यायचं सगळीकडनं. असं दाबलं गेलं पाहिजे ते छान असं, म्हणजे पोळी फुटणार नाही आपली. खाली थोडंसं पीठ टाकायचं. नंतर अशी कडेने लाटायची पहिले, नंतर अशी मध्ये पण लाटू शकतो. आता आपण ते थोडंसं तूप लावून घेऊ. बघा अशी पोळी टाकून आता आपली पोळी भाजलेली आहे. आपण फोल्ड करून पेपरवर ठेवू. इथे आपली पुरणपोळी तयार आहे. शुभम सांगेल कशी झाली आहे. थोडंसं गावरान तूप टाकत त्याच्यावर आधी. खूप मऊ आणि खमंग अशी पुरणपोळी झालेली आहे. अशाच आणखी 14 रेसिपींसाठी चव जंक्शन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.